बघू शकता आपण आलो आहोत सध्या मराठा आरक्षण मोर्चामध्ये। सध्या आपण गोंडापुरी या ठिकाणावर आहे आणि जे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईकडे निघालेले आहेत त्यांच्यासाठी स्थानिक मराठा बांधवांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि सकाळचा वेळ असल्यामुळे चहा बिस्किट अशी उत्तम प्रकारे सोय केलेली आहे। सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी चहा बिस्किटाचं वाटप करण्यात येत आहे। तर आपण बघू शकता मराठा बांधव ट्रॅक्टरमध्येही मुंबईच्या दिशेने निघलेले आहेत। नमस्कार, बघू शकता आपण चलो मुंबई यात्रा मराठा आरक्षणानिमित्त मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य कूच करीत आहे आणि आपण बघू शकता कशा पद्धतीनं मराठा बांधव या ठिकाणी आंघोळीसाठी शिक्रापूर या ठिकाणी थांबलेले आहे आणि जवळच रोडच्या अत्यंत जवळ आहे बघा, तिथूनच अशा पद्धतीने आंघोळीची व्यवस्था केलेली आहे आणि मनसोक्तपणे मराठा बांधव या ठिकाणी आंघोळ करताना आपल्याला दिसत आहे। ज्याला ज्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध होईल ते त्या ठिकाणी आंघोळ करत असतात। बघू शकता आपण अतिशय उत्कृष्ट आणि थोड्या वेळात अतिशय चांगलं नियोजन असंच म्हणता येईल या नियोजनाला। बघू शकता आपण या ठिकाणी आणि आपण बघू शकता वरती गाडीवर मराठा बांधवांनी नियोजनानिमित्त कशाची कमी पडू नये किंवा उद्याच्याला गॅस जरी अचानक संपला तर सरपणाची व्यवस्था त्यांनी त्यांच्या पद्धतीने करण्यात आलेली। आपण त्यांना विचारू। जय शिवराय दादा। जय शिवराय। कोणते गावून आले तुम्ही? आम्ही खरब जानोरा तालुका पालम जिल्हा परभणी। बरं, हे सरपंच नियोजन कशा पद्धतीने केलं तुम्ही? म्हणजे तुमच्या गॅस नसल्यामुळं की नाही, आमच्याकडे गॅस आहे, शेगडी आहे ऑलरेडी, पण अचानक गॅस संपला, कुठे भेटणं गेलं तर तिच्या निमित्तानं आपण दलतून घेतलं आहे सरपंच। कोणत्या गावून आले म्हणजे? खरब जानोरा तालुका पालम जिल्हा परभणी। बरं, आता तुम्ही जेवणाची व्यवस्था कशी स्वतःच करतात का? जेवणाची स्वतःच आहे। आणि तुम्ही मोर्चामध्ये किती दिवसापासून सहभागी आहे? आम्ही कालपासून आहे। काल काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय आता सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे इतक्या समाजाने, जे नक्कीच मिळायला पाहिजे। जे गोरगरीब शेतकरी कष्टकरी जे माणसं आहेत समजा समाज आहे त्याच्याकरता आज परिस्थिती हालाकीची आहे। शिक्षण शिकायचं म्हणलं कोणाचे गोरगरिबाचे लेकरं। आताची ते एक मामा होते बाबा, कुठे गेले? हां आपण काय मामा गुंडीवाडी पण आली आहे। अतिशय म्हणजे अपंग असतानाही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अक्षरशः दोन्ही काठीवर चालत चालत शिक्रापूर गाठलेलं। बाबा कोणत्या गावून आलात आपण? गुंडेवाडी अंबर तालुका। बरं, आपल्याला आता ह्या परिस्थितीत चालता येते का? नाही चालून काय करायचं? पोरं इतके शिकलेले हे झाले त्यांचं काहीच नाही, शेती नाही, काय नाही, काय करायचं? मग आरक्षण जर मराठ्याला भेटत नाही म्हणल्यावर मग करायचं बघू शकता आपण बाबांच्या म्हणण्यानुसार ते पण शिकलेले आहेत, परंतु त्यांनाही त्या शिक्षणाचा मनावा तसा फायदा झालेला नाही आणि याची झळ त्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसली। आपण त्यांच्या शरीरावरून बघू शकता। तसेच त्यांची मुलं पण
भरपूर शिकलेले आहेत आणि त्यांचं पण ते शिक्षण शिकून काही फायदा होणार नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोर्चात दोन्ही काठ्यावर चालत चालत आज शिक्रापूर या ठिकाणी आलेले आहेत. जवळ कमीत कमी 200 ते 250 किलोमीटर आपण चालत आला. बरं, आता आपण शेवटपर्यंत मुंबईपर्यंत जाणार का? शेवटपर्यंत तिथंच राहणार. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तिथंच राहणार. आरक्षण भेटत तेव्हाच मागे येणारच नाही. बघू शकता आपण अपंग असताना पण त्यांनी असा दृढ निश्चय केलेला आहे की आरक्षण भेटेपर्यंत मी मुंबईतून येणार नाही. मनोज जरांगे पाटील जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणारच नाही असं संबंधित सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी आपण म्हणणं ऐकलेलं आहे. आपण कुठून आले? तालुका जिल्हा परभणी. म्हणजे आपण या पद्धतीने जय शिवराय दादा. जय शिवराय. कोणत्या गावाला आलात आपण? मी बीड जिल्ह्यामध्ये चांदेगाव माझं गाव आहे. तिथून आलो आणि गुंडेवाडीच्या ग्रुपमध्ये मी आलेलो आहे. काय वाटतं तुम्हाला? आता हे जे मनोजदादा जरांगे पाटलांनी जो हा आंदोलनाचा लढा उभा केला आहे, कारण याच्या मागचा त्यांचा एकच उद्देश आहे की ज्या गोरगरीब मराठ्यांची पोरं, ऊसतोड कामगारांची मुलं अक्षरशः एवढी हुशार आहेत, परंतु त्यांचं केंद्रीय कॉलेजला, गव्हर्मेंट कॉलेजला हा आरक्षण नसल्यामुळे नंबर लागत नाही. आता माझ्याच भावाच्या मुलाचं एक ओबीसीचं मुलगा त्या DEDच्या नंबर ज्या वेळेला होते का 0.1नी तो पुढं होता. त्याचा नंबर लागला आपल्या बीडला गव्हर्मेंट कॉलेजला आणि माझ्या पुतण्याचा नंबर लागला देशमुख कॉलेज खुलताबाद संभाजीनगरला. हा एवढं तफावत आहे आपल्या मुलाची. त्याच्यामुळं आता आबी नाही तर कभी नाही जे जरांगे पाटलांनी जो पवित्रा घेतला आहे तो बरोबर आहे आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या लढ्यासाठी आपण जीवाची बाजी लावून आपण लढायला तयार आहोत. आणि आता जे मुंबईला चाललेलो आहोत ते आरक्षण घेतल्याशिवाय महागारी येणार नाहीत. तिकडं गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागं हटणार नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण बघू शकता की त्यांचं म्हणणं असं आहे की गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागं हटणार नाही म्हणजे नाही. तर आरक्षण तुम्हाला द्यावाच लागेल अन्यथा एक मराठा एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हमारे साथ हैं. जरांगे पाटील आगे बढ़ो, हमारे साथ हैं. मुंबई चलो मुंबई. बाबा जय शिवराय. जय शिवराय. कोणत्या गावून आलात आपण? धानोरा तालुका पालम. बरं, काय वाटतं तुम्हाला आरक्षणाबद्दल? काय वाटतं? आरक्षण मिळालंच पाहिजे. मुंबईपर्यंत जाणार? हो. नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार. जय शिवराय. तुम्ही कोणत्या गावून आला? खरब धानोरा पालम तालुका परभणी जिल्हा. येण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था कशी संधी आहे? आमची सोबतच आहे. सो खर्चाने सर्व. सौ खर्च. म्हणजे असं कोणी जरी उद्या म्हणणारच नाही की नाही नाही नाही. सो खर्चाने. आपण सर्व मंडळी मराठा बांधव आरक्षणाच्या निमित्ताने आणि आपल्या उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी रात्रंदिवस इतक्या आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. आत्ताच आपण बघितलेलं आहे तिथं उघड्यावरती अक्षरशः अतिशय थंड पाण्याने मराठा बांधव आंघोळ करीत आहेत आणि रस्त्याने पायी पायी चालत आहे. आता बाबाचं वय जवळपास 70 वर्ष असेल. ते पाठीमागं आपण आत्ताच बघितले गुंडेवाडीचे आलेले की इकडं यांचे तर पूर्णतः अपंगच आहेत, तरीही ते दोन्ही काठ्याचा सहारा घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चाचं फलित यशस्वी हो अशी अपेक्षा करणं काहीच वाईट नाही. तुमच्या वास्तव मराठी चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या लढ्यासाठी नेहमी सहकार्यासाठी आणि तुमच्या पाठिंब्यासाठी तुमच्यासोबत आहोत. जय आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. चलो मुंबई. चलो मुंबई. जय शिवराय दादा. जय शिवराय दादा. जय शिवराय. बरं, आता आपण मुंबई या ठिकाणी
मनोज जरांगे पाटील यांनी आवाज दिला आणि एका आवाजाच्या हाकेवर पूर्ण महाराष्ट्रामधून कोटी मराठा मुंबई या ठिकाणी चाललेला आहे. तर आता तुम्ही सांगू शकता का की सुरुवातीला आंदोलन कशा पद्धतीने होतं आणि आता कशा पद्धतीनं चालू आहे, म्हणजे आंदोलनाची दिशा कशी आहे याबद्दल आपण काही सांगू शकता का? आमचं आंदोलन हे आंतरवली सराटीमध्ये शांततेच्या स्वरूपामध्ये चालू होतं आणि तिथं भजन कीर्तनाचा हा नीतिनियम चालू होता आणि जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. त्याच वेळेला हे आंतरवली सराटी गाव म्हणजे वडीपासून 3 ते 4 किलोमीटरच्या पश्चिमेला आहे आणि त्या ठिकाणी व्यवस्थित आंदोलन चालू असताना सरकारने असा कट रचला की आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांनी जालना जिल्ह्याचे SP यांना आदेश दिला आणि त्या आदेशाने ते लाट्या काट्या हेल्मेट हे घेऊन तयारीनिशी आंतरवली सराटीमध्ये दाखल झाली. त्यावेळेला मंदिरामध्ये हरिपाठ चालू होता आणि त्या ठिकाणी भव्य असा मंडप टाकलेला होता. त्या ठिकाणी पण भजनाचा कार्यक्रम चालू होता आणि अचानक पोलीस आले आणि जसं काय गुराढोराला मारू लागले ह्या पद्धतीने तिथल्या माता मावल्याला आणि म्हातारे कोतारे जे आपण म्हणतो ना वयोवृद्ध माणसांना मारू लागले. त्याने एवढा भ्याड हल्ला केला की आमच्या माता माऊलीचे डोके फुटले. तरुणांच्या वृद्ध माणसांच्या छातीमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या. त्या गोळ्या एवढ्या आरपार घुसल्या अक्षरशः संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्या तरुणाला ॲडमिट केलं. कुणाच्या अंगामध्ये 12 गोळ्या, कुणाच्या 18 गोळ्या, डोक्यात गोळ्या, अक्षरशः काहीची नाकं तुटली. असा भ्याड हल्ला केला. काहीचे कान तुटले, काहीचे हात मोडले आणि एवढा भ्याड हल्ला केला. आणि वरतून सरकारमधलेच काही मंत्री म्हणू लागले की बाबा मला मराठीने हल्ला केला. ती एडपटचं म्हणतंय की हे जाणून बुजून पोलिसालाच मारलं. अरे भाऊ तिथं येऊन बघा ना, आजही आमच्या मात्या मावल्याला चालता येत नाही आणि डोक्याला आणखी बी जखमा आहेत आणि काही लोक मागच्या आठवड्यामध्ये पण परत ॲडमिट केली संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये. म्हणून हा तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आता असं ठरवलं की आता आरपारची लढाई करायची आणि त्याचा शेवट मुंबईमध्ये करायचा. धन्यवाद दादा. आपण काय सांगू शकता? दादा, ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही फक्त केवळ आणि केवळ जरांगे पाटलाच्या पाठीमागं आहोत. जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला हृदयापासून मान्य आहे. आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही वापस येणार नाहीत. आम्ही पूर्ण तयारीनिशी घरून आलेलो आहोत. असं नव्हे की घरचे लोकसुद्धा आमच्यावर पूर्णपणे त्यांनी निर्धास्त सोडून दिलं आम्हाला की तुम्ही आता आरक्षण घेऊनच वापस यावे. बस एवढं सांगतो तुम्हाला. बघू शकता आपण जय शिवराय. मराठा समाजाची अशी ज्वलंत आणि प्रखर प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आणि सर्व मराठा बांधवांनी निश्चयच केलेला आहे की आम्ही मुंबईला गेलो तर आरक्षणच घेऊन येणार. असेच नवनवीन व्हिडिओ आणि वास्तववादी सत्यवादी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.